पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. आपलं रोजचं जीवन आपण कसं चालू करतो मला माहित नाही तुम्ही कसं चालू करताय म्हणून. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. बालपणापासून आई वडिलांपासून शिकलेली गोष्ट आहे. सकाळी उठता उठता डोळे बंद करायचं, प्रभूला समोर पाहायचं आणि पवित्र क्रूसाच्या या कुणेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव हे परमेश्वरा. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. डू यू मेक दिस प्रेयर? हालेलुया. ही हालेलुया. प्रार्थना जे कोणी करत आहे त्यांनी स्वतःला सीलिंग केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. माझी बुद्धी, माझे वाचा, माझा हृदय, माझे इमोशन्स, हालेलुया, हालेलुया. सीलिंग केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. करिंथीकरांस लिहिलेले पहिले पत्र आपल्याला शिकवत आहे की शैतान क्रूसाला घाबरतो. क्रूसाची भाषा शैतानाला न आवडणारी भाषा आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, दर दिवशी निरंतर देवाच्या सान्निध्यामध्ये मी आणि तुम्ही असावा हे देवाची इच्छा आहे. हालेलुया. 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 काही लोकांना या गोष्टी खूप अडचणीतून आहे, त्यांना ते जमतच नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the मग Lord. अशा लोकांना काय करावं लागणार? हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. लूका शुभवर्तमान 16वा अध्यायामध्ये 16व वचन, खूप सुंदर वचन आहे ना, 16. हालेलुया. हालेलुया. आठवणी ठेवायला खूप बरं आहे. आपण आता ऐकूया. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते. तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करीतो. हालेलुया. 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 प्रत्येक मनुष्य जो देवाच्या राज्याच्या संबंधातील आहे त्या व्यक्ती काय करणार? हालेलुया. हालेलुया. आक्रमण करून आतमध्ये प्रवेश करताय. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 म्हणजे प्रियानो, असं सहज असं सोपं काम नाहीये. हालेलुया. हालेलुया. काही महिन्यापूर्वी एक फादरजी माझ्या बरोबर प्रार्थना करत होते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्या फादर माझ्याशी बोलता बोलता मला सांगितलं, फादर, मला जीवनामध्ये पुढे जाता येत नाही. माझ्या आत्मिक जीवनामध्ये, माझ्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये मला पुढे पुढे जाता येत नाही. हालेलुया. हालेलुया. फादर मला सांगितलं, बेन्नी फादर, मला एक आशीर्वाद द्या. हालेलुया. हालेलुया. मी फादरांच्या सोबत बसून थोडी वेळ प्रार्थना केली. तेव्हा पवित्र आत्म्याने मला सांगितलेली गोष्ट असे आहे, या फादर खूप अंधकरणापासून सर्व गोष्टी करणारा आहे. अंधकरणापासून सर्व गोष्टी करणारा हे जे फादर आहेत. हालेलुया. हालेलुया. फादर न कळत शैतानाला आमंत्रण देत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. मी फादरांना विचारलं, फादरजी,
येशू असे सांगत आहे की तुम्ही मध्ये मध्ये शैतानाला आमंत्रण देताय म्हणून. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. फादरने मला विचारलं, फादर त्याला स्पष्टीकरण देणार का? हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. तेव्हा मी फादरना सांगितलं, फादरजी येशूने दिलेले संदेश असे आहे की तुम्ही रागाच्या वेळी कधीतरी राग येत आहे, तुम्ही मनापासून काम करताय. हालेलुया. Hallelujah. तुम्ही मनापासून प्रार्थना करताय, कष्ट करताय, काम करताय, तेव्हा तुमची इच्छा आहे तुमच्या सोबत असलेले सगळे लोक तुमच्यासारखा सर्व करावं. हालेलुया. Hallelujah. मनासारखे एखादी गोष्ट झालं नाही तर तुम्हाला लगेच राग येत आहे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आक्रमण करणारा दुष्ट आत्मा तिथे टप्पून बसलेला आहे आत घुसायला. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. Hallelujah. प्रियानो, फादरांना या गोष्टी कळालं, कारण मी प्रकटीकरण कशा पद्धतीने मिळालं हे सर्व मी फादरना दाखवलं, समजावून दिली. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. थोड्या वेळाने मी फादरांना समजावून दिलं की फादर, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जैगिक दृष्ट्या फिट आहे, तरी आत्मिक दृष्ट्या तुम्हाला टेचून ठेवलेलं आहे. हालेलुया. Hallelujah. फादरांनी सांगितलं मला, फादर बेन्नी तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, कारण असे बोललं तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. हालेलुया. Hallelujah. मी जिथे आहे तिथे मी प्रमुख आहे. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. फादरांनी मला बोलले, फादर बेन्नी आज मला कळालं, मला हे दुःख, मला हे वाईट वाटणे हे सर्व कुठून येत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. एवढ्या गोष्टी बोलून मी तुम्हाला महत्वाच्या एका गोष्टीकडे घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या वाटेत नको तर काय करावं लागणार? प्रार्थनेच्या सुरुवातीला मी तुम्हाला बोललो की पवित्र क्रूसाचे गुण. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पवित्र क्रूसाचे गुण म्हणजे हालेलुया. Hallelujah. ते काय आहे म्हणून कळणार. आपण आता मत्तई शुभवर्तमान 10व्या अध्यायातील पहिले वचन ऐकूया. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणे बरी करण्याचा अधिकार दिला. हालेलुया. Hallelujah. 12 शिष्य कोण आहे या सर्व गोष्टी पुढे लिहिलेल्या आहे. त्याच्या अगोदर देवाने दिलेल्या पहिले 2 देणगी. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पहिले आशीर्वाद कोणता आहे? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. देवाने दिलेले पहिले आशीर्वाद सिस्टर मार्टिना कोणता आहे? अशुद्ध आत्म्यावर सत्ता व ते काढून टाकण्याचा अधिकार दिला फादर. हालेलुया. Hallelujah. मार्टिना तू बरोबर बोललीस. हालेलुया. Hallelujah. बघा, अशुद्ध आत्म्याला शासन, त्यांच्यावर सत्ता आणि त्यांना काढून टाकण्याचा अधिकार. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. केवढे भरपूर केवढे कार्य येशूच्या 12 शिष्य करू शकताय, तरी त्यांना देवानी पहिले सगळे अधिकार देण्याच्या अगोदर पहिले महत्वाचा अधिकार दिला, दुष्ट आत्म्यावर सत्ता, त्यांना काढून टाकण्याचा अधिकार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद म्हणून येशू. सकाळी उठल्या जर तुम्ही ही प्रार्थना करता आहे, हालेलुया, Hallelujah. प्रेज द लॉर्ड, Praise the यू Lord. हॅव सील्ड युअरसेल्फ.
Devil has no power over you. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the अर्थ समजत आपण ही प्रार्थना करू. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आपण आता सर्व समर्थ परमेश्वराजवळ हात जोडूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी एका व्यक्तीचा डोकं भयंकर दुखत आहे. येशू त्या व्यक्तीला सांत्वन देत आहे. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, तुझ्या विषयी असलेल्या देवाची योजना तू स्वीकार कर. तुझे मन शांत होणार, तुझे डोकदुखी पण बंद होणार. अंगावरून खूप रक्त जात आहे असा एक व्यक्ती जे ब्लिडिंगच्या त्रासातून जात आहे, पवित्र आत्मा त्या व्यक्तीला आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.